नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिवशंकरांच्या परिवाराची कथा पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शिव आणि पार्वती यांना गणपती आणि कार्तिकेय हे दोनच मुलं आहेत अशी मान्यता आहे. पण महादेव आणि शिवशंकरांना 5 कन्या होत्या. याबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. तर आपण शिवशंकराच्या 5 कन्याविषयीची कहाणी पाहणार आहोत. मधु श्रावणी कथेत महादेवाच्या या 5 कन्याविषयी संदर्भ आढळतो. या दिवशी शिवपुराणात महादेवाच्या एका कन्येचा उल्लेख आहे. या मुलीचे नाव मनसा असून नागांची देवता असल्याचे सांगितले जाते. महादेव शिवशंकराच्या पंचकन्या नेमक्या कोण होत्या आणि त्यांचा जन्म कसा झाला याविषयीची एक कथा पुराणात आहे. पुराणातील कथेनुसार महादेव आणि माता पार्वती कैलास पर्वतावरील एका सरोवरात जलक्रीडा करत होते. त्यावेळी शिवलीलेमुळेच 5 कन्यांचा जन्म झाला असे सांगितले जाते. मात्र या कन्या मनुष्य स्वरूपात प्रकटल्या नाहीत, तर त्यांनी नागरूप धारण केले. मात्र अशी मान्यता आहे की शिवलीलेमुळेच 5 कन्यांचा जन्म झाला आहे. याबाबत माता पार्वतींना काहीच माहिती नव्हते. गणपती आणि कार्तिकेयाप्रमाणेच महादेव यांना पंचकन्याही काळजी घेत होत्या. त्यांच्यावरही सारखेच प्रेम करत. महादेव दररोज आपल्या 5 कन्यांना भेटण्यासाठी जात असत. दररोज महादेव नेमके कुणाला भेटायला जातात याबाबत पार्वती देवीला उत्सुकता होती. मात्र असे अनेक दिवस सुरू होते. शेवटी पार्वती देवींची उत्सुकता अगदी शिखेला पोहोचली. म्हणजे एके दिवशी महादेवाचा पाठलाग करत पार्वती देवी सरोवराजवळ पोहोचल्या आणि पार्वतीने जे काही पाहिलं ते अगदी मन थक्क करणारे होते. कारण पार्वती देवी पाहत होत्या की महादेव शिवशंकर 5 नागकन्यांसोबत खेळत आहेत. ते दृश्य पाहून पार्वती देवी अगदी अचंबित झाल्या. त्यांचा राग अनावर झाला आणि त्या नागकन्यांना कठोर शासन करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. आपल्या शक्तीचा प्रहार त्या 5 नागकन्यावरती करणार इतक्यात महादेवांनी पार्वतीला रोखले. पार्वती देवींचा राग शांत करत या आपल्याच कन्या असल्याचे पार्वतीला सांगितले. सुरुवातीला पार्वती देवीचा यावर विश्वास बसला नाही. मात्र दिव्य दृष्टीने महादेवांनी पार्वती देवींना पटवून दिले आणि नागकन्याची जन्मकथा सुद्धा सांगितली. महादेवांच्या या पंचकन्यांची नावे जया, विषहरा, शामलीवारी, देव आणि दोतली. महादेव आपल्या पंचकन्याबद्दल पार्वती देवीला सांगताना म्हणाले की श्रावण शुद्ध पंचमीला या 5 कन्यांची जो कोणी पूजा करेल त्यांच्या कुटुंबात सर्पदोषाचे भय राहणार नाही. म्हणजे त्यांना सर्पदंश कधीही होणार नाही. एवढेच नाही तर या पंचनागकन्यांच्या शुभ आशीर्वादामुळे घरात धनधान्याची कमतरता कधीही राहणार नाही. म्हणूनच नागपंचमीला या 5 शिवकन्यांचे पूजन केले जाते. हे पूजन अत्यंत शुभ मानले जाते. अशा या महादेवाच्या पंचकन्या म्हणजे जया, विषहरा, शामलीवाला, देव आणि दोतली. तर यांना शिवमहापुराणात सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. शिवलिंगासोबतच या पंचकन्यांची सुद्धा पूजा केली जाते. जो कोणी या पंचकन्यांची पूजा करतो त्याला सर्व पापातून मुक्तता मिळते किंवा मग सर्व सुख संपन्न होतो अशी शिवपुराणात कथा सांगितलेली आहे. तर शिवलिंगासोबतच आपण या 5 कन्यांची व गणपती आणि कार्तिकेय यांची सुद्धा पूजा करतो. त्यामुळे संपूर्ण शिवपूजनाची म्हणजे शिव परिवाराची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. त्यामुळे शिवशंकराच्या या 5 मुलींची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.